शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र यांचं आज बारामतीमध्ये लोकार्पण झालंय। या केंद्रासाठी अदानी समूहाकडून 25 कोटींचं योगदान देण्यात आलंय। तसंच आज अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या हस्ते या केंद्राचं अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आलंय। दरम्यान या केंद्राचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। बारामतीमध्ये ॲडव्हान्स खूप गोष्टी असतात आणि विद्याप्रतिष्ठानमध्ये सातत्यानं नवनवीन प्रयोग होतात। मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात एक असं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे की जे काळाची पावलं पुढं ओळखतं। आता अदानी ग्रुपच्याकडनं 30-35 कोटी रुपये देऊन, भारत फोर्जकडनं काही CSRचा निधी घेऊन इतकं मोठं असं त्यांनी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं चालणारं सेंटर उभा केलं आहे। आणि आपण बघतोच की बारामतीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये पण खूप सारं काम सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये। आणि केवळ ते पवार कुटुंबियांशी निगडीत आहे म्हणून त्याच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। अनेक जणांचे राजकीय भाग आणि भाव असू शकतात, पण आता हे बघा, हे इतकं छान असं ड्रोनचं त्यांनी इथे सेटअप पूर्ण केलं आहे। याच्यामध्ये ट्रेनिंग पर्पज पण आहे, हा शेती क्षेत्रासाठी उपयोगी आणणारा ऑपरेशन सिंदूरसारख्या ऑपरेशनमध्ये जो FPV ड्रोन आहे की जो दरीखोऱ्यातनं जाईल आणि तो, कारण मी ऑपरेशन सिंदूरमधले बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्राला दाखवल्यात, तर हे अशा पद्धतीचं जे सेटअप आहे ते महाराष्ट्रासाठी उपयोगाचं आहे। पण सर मला सांगत होते वेगळं, सर तुमचा परिचय सांगा। नमस्कार, मी प्राध्यापक राजवीर शास्त्री इथे विद्याप्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मागच्या 20-23 वर्षापासून काम कार्यरत आहे। ह्या ड्रोन लॅबचा मी कोऑर्डिनेटर आहे। Great. आणि शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमाने आम्ही ड्रोन रिलेटेड वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो। त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी हा एक ड्रोन बनवलेला आहे, ह्याच्याशी AI युनिट जोडलेला आहे आणि आपल्या कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नये ह्याच्यासाठी गर्दीचं मोजमापन करण्यासाठी लोक किती आहेत त्यांचा काउंट देईल आणि वेगवेगळ्या काउंटवर आपण अलार्म सेटिंग केलेली आहे की जर कमी गर्दी असेल तर काही घाबरायची गरज नाही, पण गर्दी जर वाढत असेल तर तसा अलार्म आपल्या बेस स्टेशनला पोहोचवण्यात येतो। कॅमेरा सेन्सिंग आहे, कॅमेरा बेस सेन्सिंग। ओके। आणि किती कॅमेरा आहेत? नाही, एकच कॅमेरा। किती तास फ्लाय करू शकेल हा अर्धा तास फ्लाय करू शकतो दिलेल्या एरियामध्ये। राईट। सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं पुढच्या 10 वर्षामध्ये कुणाला हार्ट अटॅक येऊ शकतो, कुणाला स्ट्रोक येऊ शकतो। जॉन हॉपकिन्सचं ते संशोधन आहे जे आजच मी तुम्हाला सांगितलं। आपल्या सह्याद्री हॉस्पिटल पुण्यामध्ये पुढच्या 16 तासामध्ये ICU मध्ये असलेल्या रुग्णांच्या शरीरात काय बदल होतील, किंवा सामान्य वॉर्डमध्ये असलेला रुग्ण हा ICU मध्ये लँड होईल का, ह्याबद्दलचं तंत्रज्ञान डेव्हलप केलं, ज्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे। त्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं ज्यांना बायपास सर्जरी करायची आहे किंवा ज्यांच्या स्टेन्स टाकायच्यात ते पण आता AIच्या मदतीनं त्याची गरज उरलेली नाही ते दाखवलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जे रोड मॅनेजमेंट आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं सुद्धा अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या आपण दाखवतोय। आणि सर, शास्त्री सर मला सांगत होते, शास्त्री सर ते जरा आणखी युनिक आहे तुमचं, ते काय आहे? हा एक आपला मल्टीपर्पज ड्रोन आहे। हा वेगवेगळ्या कामासाठी एकच ड्रोन वापरला जाऊ शकतो। ह्याचा आपण पेलोड बदलला की ह्याचं फंक्शनॅलिटी बदलते। म्हणजे आता इथे दिसतोय हा अनाउन्सिंग सिस्टीम असलेला ड्रोन, म्हणजे वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी जिथे आपण पोहोचू शकत नाही तिथे हा जाऊन अनाउन्समेंट करेल, लोकांना व्यवस्थित दिशा दाखवण्याचं काम करेल। फाईन। हा जर अनाउन्सिंग सिस्टीमचा पेलोड बदलला आणि आपण ह्याला फायर फायटिंगचा जर पेलोड लावला तर ह्यामध्ये हे फायर बॉल्स आहेत। ओके, हा फायर बॉल आहे। हा आगीच्या ठिकाणी जाऊन ड्रॉप केला तर तिथली आग विझवण्यास ही मदत करेल। तर अशा पद्धतीने हे चारही बॉल्स जर आपण वापरले फिरवून तर आग नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर हा एक ड्रोनचा एक नवीनतम उपयोग आहे। ह्याला आपण पेलोड याचा चेंज केला की तो ॲग्रिकल्चरलचा ड्रोन बनू शकतो। फाईन। म्हणजे इथे तुम्ही अनाउन्समेंट पण करू शकता, स्पीकरवरून लोकांना मार्गदर्शन करू शकता, फायर फायटिंगचं काम करू शकता आणि शेतीच्या कामासाठी पण। आणखी कुठला राहिलाय जो ड्रोन तुम्हाला स्पेसिफिक वाटतं की महाराष्ट्राने बघा? हे ट्रेनिंग ड्रोन, हे ट्रेनिंग ड्रोन, हे DIY ड्रोन्स विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किंवा कोणाही जे हौशी मुलं असतील जे ड्रोन शिकू इच्छितात त्यांना ड्रोन कसा तयार करायचा, त्याचं वायरिंग कसं करायचं त्याचं ट्रेनिंग आहे। आणि हे काय आहे सर? हे एक ड्रोन पायलट ट्रेनिंगसाठी वापरलं जातं, जे इथे स्किल डेव्हलपमेंट हा उद्देश आहे याच्यामध्ये। हा ऍक्च्युली ड्रोन सॉकर गेम आहे। म्हणजे हा बॉल आपण उडवायचा आहे। दाखवू शकतो का? हा, त्याची बॅटरीज वगैरे चेक करा। उडवायचा।
ह्या रिमोट सिस्टमवरनं हा ड्रोन उडवायचा. तर हे ड्रोन कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट काम असतं, अवघड काम असतं. ते इथे प्ले करा. हां, तर इथे प्ले करायचं. ह्याच्यामुळे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट होणं हे अपेक्षित आहे, कारण ड्रोन हे क्रिटिकल गोष्ट आहे. Correct. आणि म्हणजे त्याचं operating जे आहे ते योग्य पद्धतीनं ऑपरेट झालं पाहिजे. क्रिकेटच्या मैदानासारखंच आहे इथे. इथे हे एक ऑब्स्टॅकल आहे की इथून हा ड्रोन त्यांनी असा उडवायचा आणि ह्यातनं तो पास झाला पाहिजे. ओके. पास होताना ह्याचा कलर बदललाय, मग त्याचा तो काउंट वाढेल, त्याचे स्कोर इकडे त्याचे स्कोर इकडे डिस्प्ले होतील. Right. तर ह्या पद्धतीनं हा ड्रोन वापरण्यात येतो की ज्याच्यामुळे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट होईल. Right. आणि आपल्याकडे ड्रोन पायलटची कमतरता आहे, त्याच्यामुळे स्किल्ड पायलट आपल्या इथे निर्माण व्हावं. शास्त्री सर, मला सांगा, आता तुम्ही म्हणाला ड्रोन पायलटची कमतरता आहे, ॲग्रिकल्चरमध्ये कदाचित ड्रोनचा खूप वापर वाढेल. हो, तर इथे एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टीनं ड्रोन किती उपयोगाला येतील? प्रचंड उपयोग आहे सर. आणि त्याचाच आम्ही एक मिशन म्हणून घेतलंय की जर समोरच्या स्क्रीनवर दिसतंय हो, की एक गाव एक ड्रोन पायलट. ओके, बरं. आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक गावात एक ड्रोन पायलट असलाच पाहिजे. आणि पुढच्या 1-2 वर्षात आमचं चॅलेंज आहे की आम्ही 1000 विलेजेस कव्हर करूया. राईट. आणि हे काय? हे फक्त design? नाही, हे एरो मॉडेल आहे, जे लॉंग सर्वे ड्रोन्स असतात, राईट. जे लॉंग डिस्टन्स जाण्यासाठी असतात, त्याच्यासाठी हे फक्त इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी इथं लावलं. फाईन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ही माझ्या मते ब्रिटनमध्ये जशी औद्योगिक क्रांती झाली त्यानंतरची सगळ्यात मोठी गोष्ट. आपण इंडस्ट्री 4.0 बद्दल बोलतोय आणि AI कसं जग बदलेल ह्याबद्दल बोलत असताना मी याला असं म्हणतो की हे मॅजिक पिल नाही आहे, बट इट इज अ सॉर्ट ऑफ अ मॅजिक विच इज गोइंग टू चेंज युअर अँड माय लाईफ. पण सर, जरा मला, मी ह्या सरांशी बोलतो आता, तुमचा माईक काढून घेतो मी आधी. सर, तुम्ही मला सांगितलं की AI आणि डेटा सायन्स त्याच्यामध्ये, पण तुमचाही परिचय करून द्या. सांगा. मी प्राध्यापक दिगंबर पडुळकर. सध्या विद्याप्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स नावाचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. त्याच्या अगोदर विद्याप्रतिष्ठान, म्हणजे हा प्रोग्राम 6 वर्षापूर्वी सुरू झाला. त्याच्या अगोदर मी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये विद्याप्रतिष्ठानच्याच मी कार्यरत होतो, तिथं 16 वर्ष. आणि मग आता 4-6 वर्ष झाले इकडे आहे. एक मिनिट. प्रेक्षकांना असं वाटेल की विद्याप्रतिष्ठानचं आहे आणि ते पवार कुटुंबांशी निगडीत आहे म्हणून आम्ही ते दाखवतो, असं अजिबात नाहीये. महाराष्ट्राला ह्या बदलाची गरज अत्यावश्यक आहे, खास करून एज्युकेशनल सेक्टरमध्ये. आणि ते चेंज करणार आहे तुमचं आणि माझं आयुष्य, म्हणून मी सरांना मध्येच थांबवलं, कारण त्यांनी मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये खूप गोष्टी सांगितल्या. हा सर, बोलत जाऊ आपण. चला पुढच्या लॅबमध्ये. ह्या बाजूने जावं लागेल आपल्याला. सांगा काय करतोय आपण आता इथे सर? सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मेनली माझं जे ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, ह्याच्यामध्ये डेटावरती मी जसं मगाशी म्हणालो तुम्हाला, डेटा प्रोसेसिंग किंवा डेटा चर्निंग हा मेन टास्क आहे आमचा. आणि सध्या हळूहळू म्हणजे हे छोटंसं रोप आता लावलेलं आहे आपण, आणि छोटी कामं सुरू झालेली आहेत. उद्या टार्गेट आमचं असं आहे की नुसतं जो कॅगलवरती अवेलेबल असलेला डेटा घेणं आणि तो प्रोसेस करणं. इथं IoT लॅब आहे. IoT म्हणजे काय? जे नॉन इंटरनेट ऑफ थिंग्स अशा नावाची ही एक लॅब आहे. ह्या लॅबमध्ये सर वेगवेगळ्या किट्स तुम्हाला भेटतील की ज्याच्या माध्यमातून, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्डिनो नावाची किट आहे, अशी छोटीशी किट असतात. तसंच बिगल बोन नावाची किट आहेत. आता हे IoT नोड आहे ते, किंवा हा IoT मल्टिप्लायर आहे. तर ह्याचा वापर करून एखादा स्पेसिफिक टास्क म्हणजे फॉर एक्झाम्पल रिपिटेटिव्ह टास्क आहे, आणि रिपिटेटिव्ह टास्कसाठी मला एक कम्प्युटर लावायचा नाही आहे, पण मी छोटंसं IoT डिव्हाइस मी बिल्ड करू शकतो आणि त्याने तेच काम करेल. एखादं उदाहरण सांगा. उदाहरण सांगायचं झालं तर मला एक म्हैस आहे आणि त्या म्हशीचं रोजचं टेम्परेचर मला रेकॉर्ड करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी छोटंसं IoT डिव्हाइस तिथं डिप्लॉय करेल. किंवा अजून काय, मला किंवा हवेतली आर्द्रता मला मोजायची आहे, किंवा आता अलीकडच्या काळामध्ये फार असे स्मार्ट गोठे जनावरांचे येत आहेत. त्याच्यामध्ये जसं सिव्हिल इंजिनिअरिंग तिथं महत्त्वाचं आहे, तसंच ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुद्धा तिथं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ जनावर बसलेलं आहे, ते तिथं त्याची युरिन जाणार आहे, तिथं त्याचं ते कावडंग जाणार आहे, आणि शेण त्याच्या मलमूत्र जे जाणार आहे, यातून जे गॅसेस तयार होतात. आता ह्यातले कसं आहे की काही गॅसेस हे
या काही प्रॉब्लेम त्यांनाही बोलवा, आमचे कुटुंबातल्या सदस्यांना बोलवा. ते वजनानं हलके आहेत. जे वजनानं हलके आहेत ते वरती जातात, पण जे जड आहेत ते तिथेच राहतात आणि त्याचा इम्पॅक्ट जनावराच्या हेल्थवरती होतोय. साधारण ह्या गोष्टी याच्या माध्यमातून आपल्याला मोजमाप करता येऊ शकतात. मी म्हणालो ना, पूर्ण आयुष्य बदलण्याची क्षमता बिलकुल. यामध्ये आहे. आता हे काय आहे? हे एक आयसी प्रिंटिंगची सॉरी ही जी 3D printing नाही ना? नो नो इट इज नॉट 3D प्रिंटिंग, पण जे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात ते सर्किट्स प्रिंट करण्यासाठीचे हे मशीन्स आहेत. ओके. म्हणजे विद्यार्थी VHDL नावाची जी एक लँग्वेज असते त्या लँग्वेजच्या माध्यमातून सर्किट पण डेव्हलप करतात. याचा रोजच्या जीवनात काय उपयोग होऊ शकतो? तर आता मी जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, IoTचा वापर करून मला काय टेम्परेचर सेन्स करायचं आहे, काय करायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी जी सर्किटरी तुम्हाला बिल्ड करावी लागेल ती ह्या मशीनवरती तयार होईल. बरेचसे तांत्रिक शब्द आहेत सरांच्या बोलण्यामध्ये, आणि मी नॉन टेक्निकल आहे कारण मी कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे, म्हणजे तुमच्याकडचे तंत्र प्रगत असलेले विद्यार्थी आहेत त्यांना ते कळेल. आणि मी पुढे म्हणतो, बरं तुम्हाला आता आमचे हे सगळे एक्सपेरिमेंट बघून आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांना असं वाटेल की आता जरा मला इथे येऊन पाहायचंय, मग काय करायचं? अर्थात कॅन एनीवन व्हिजिट हिअर? एनीवन कॅन व्हिजिट, म्हणजे अगदी कोणीही येऊन इथं व्हिजिट करू शकतात. ज्यांना कुणाला काही कोर्सेस म्हणजे अगदी 2 दिवसाच्या कोर्स पासून ते 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या कोर्स पर्यंत ज्यांना काय तसं करायचं असेल ते सुद्धा इथं अवेलेबल आहे. तुम्ही फीस तर जास्त घेत नाहीत ना? अर्थात नाही. ठीक आहे, ते फार महत्वाचं आहे. चला तर आता पुढची गोष्ट, इथलं झालं का आपलं सांगून? अर्थात इथलं झालेलं आहे. इथे किती मुलांचा? इथे साधारणतः 24-25 मुलं तुमचे बसू शकतात ह्या बाजूला. Right. आणि ज्यांना PCB वरती काम करायचं आहे, म्हणजे सर्किट प्रिंटिंग करणं किंवा इकडे काय नोट्स त्यांना वापरायचे असतील तर ती लोक इकडे वेगळ्या ह्याचे बसू शकतात. अशा एकूण 11 लॅब आहेत त्यांच्या. 11 लॅब आहेत आपल्याकडे. आणि आपण बोलत होतो तो तुम्ही एक प्रोजेक्ट केला आहे, तो प्रोजेक्ट आहे पुढे जाऊ. तो प्रोजेक्ट आहे तो सगळ्यात पहिला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम सायन्स ह्या दोन्हीच्या मिलापानं जो आपण पहिला प्रोजेक्ट केला तो सायक्लोन इंटेन्सिटी एस्टिमेशन नावाचा जो प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये समुद्रामध्ये किती म्हणजे कशा प्रकारचं वादळं येऊ शकतील ह्याचं प्रिडिक्शन ते देणारे होतं. आता आपण जे आलेलो आहोत ही लँग्वेज मॉड्यूल, ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नावाची लॅब आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आता आपण ChatGPT वापरतोय किंवा डिपसिक वापरतोय किंवा पर्स्पेक्टिव्हिटी वापरतोय. अशा खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता हे ज्या जेमिनी आहे, जेमिनी आहे, ह्या सर्व गोष्टी ह्या LLM वरती अवलंबून आहेत. आता लक्षात तुमच्या, एक मिनिट प्रेक्षकांना, आपल्यापैकी अनेक लोक ChatGPT, जेमिनाय किंवा ग्रोक किंवा परप्लेक्सिटी वापरतात, त्याचा उगम इथे आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग लॅब. सांगा कसं फंक्शन होतं. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एक्झाम्पल ऑफ ChatGPT. आता हे ChatGPT जर आपण उदाहरण घेतलं तर समजा टेक्स्ट बॉक्स आहे, अगदी पहिला जो बॉक्स तुम्हाला दिसतोय तो आपल्याला मनुष्याला कळणारी जी भाषा आहे, म्हणजे आपली जी भाषा आहे, म्हणजे आपण आता सध्या आपण मराठीमध्ये बोलत आहोत, तर मराठीमधली जे काही वाक्य असतील ते समजा हे पहिलं तुमचं ते वाक्य मी कमांड दिली ती इथे गेली. म्हणजे जे काय आहे तुम्ही जे काही टेक्स्ट टाईप प्रॉम्प्ट दिला तो इथं आहे. ChatGPT वरती मी पहिल्यांदा आता प्रॉम्प्ट इथे दिला, इथं प्रॉम्प्ट देतोय मी. हा दिलेला प्रॉम्प्ट लिंग्विस्टिक प्रोसेसिंग होत आहे. म्हणजे काय होतं? आता लिंग्विस्टिक प्रोसेसिंग होतंय म्हणजे काय होत असतं की ह्या वाक्यातले जे शब्द आहेत, आता ह्या शब्दांमध्ये आता मी वाक्य पूर्ण तयार करण्यासाठी काही जोड शब्द मी तिथं वापरतोय किंवा जोडण्यासाठी, म्हणजे समजा मी टू वापरलेला आहे, विच वापरलेला आहे, अँड वापरलेला आहे, दी वापरलेला आहे. हे शब्द जे आहेत हे शब्द ह्या लिंग्विस्टिक प्रोसेसिंगमध्ये ते निघून जातात. ते शब्द निघून गेल्यानंतर जे शब्द तुमच्यासाठी म्हणजे ह्याला म्हणायचं स्टॉप वर्ड्स. आता हे स्टॉप वर्ड्स आपण बाजूला काढले आणि जे उरलेले शब्द आहेत ह्या उरलेल्या शब्दांचा एक ग्राफ तयार होतो. मशीन मॉडेल. आता तो जो ग्राफ असतो त्या ग्राफला म्हणायचं N-ग्राम. त्या ग्राफचं नाव आहे N-ग्राम. आणि ग्राफमध्ये जे नोड्स आहेत, आता उदाहरणार्थ आपण असं समजूया की वेगवेगळे ठिकाणं आहेत आणि ती रस्त्यानं जशी जोडलेली असतात तशी ग्राफमध्ये हे वेगवेगळे नोड असतात आणि ते ह्या एजेसने जोडलेले असतात. आणि त्या नोडला, प्रत्येक नोडला त्याचं एक वेट असतं, वजन असतं. आणि त्या वजनाच्या बेसिसवरती N-ग्राम अनालिसिस होतं. आणि त्या N-ग्राम अनालिसिस होऊन त्याचा
पुढे आता हे लिंग्विस्टिक म्हणजे मशीन लर्निंग मॉडेल इथं बिल्ड होतं, म्हणजे ट्रेन होतं ऍक्च्युली मॉडेल. आणि या ट्रेन झालेल्या मॉडेलवरती म्हणजे जसं मी तुम्हाला एनग्राम बिल्ड झाला, मग मशीन लर्निंग मॉडेल इथं बिल्ड झालं आणि ह्या एनग्रामच्या बेसिसवरती इथे पुढे सेंटिमेंट तयार होतो. ओके, जो की मला दिसतो. हा, तो जो मला हवा आहे त्याच्याकडून फाईन. तो इथे शेवटी मला भेटणार. पण मग याचा अर्थ असा की ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम अधिक मॅच्युअर होत जाईल, हा जास्त इव्हॉल्व्ह होत राहणार आहे कारण ते. जितके लोक त्याला प्रॉम्प्ट देत राहतील तेवढा तो डेटा कनेक्ट करत जाईल. पण तेवढा डेटा म्हणजे कसं आहे की तेवढे तुमचे त्याचा शब्दसाठा वाढेल आणि त्या शब्दसाठाच्या बेसिसवरती एनग्राम जो तुमचा ग्राफ आहे त्या ग्राफ मधल्या नोडचं वेट वाढत जाणार आणि त्या वेटनुसार परफेक्ट आणि परफेक्ट प्रिडिक्शन्स तुम्हाला पुढे पुढे मिळत जाणार. याचा अर्थ काय, हे जे तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी मेंदू दाखवलाय, सो इट इज फार बेटर दॅन ह्युमन ब्रेन ऑर इट्स जस्ट लाईक अ कॉपी ऑफ अ ह्युमन ब्रेन? आता हे अर्थात ह्युमन ब्रेनची कॉपी ह्याला म्हणता येणार नाही, का तर ह्युमन ब्रेनमध्ये जो कॉर्पस बिल्ड होणार आहे तो कॉर्पस एक्झॅक्टली सिमिलर काइंड ऑफ द कॉर्पस आपण इथं नाही बिल्ड करू शकत. हा बिल्ड करू शकतो. तो बिल्ड केलेला काही टास्कसाठी तो परफेक्टली काम करणार आहे. तुम्ही मॅट्रिक्स नावाची हॉलिवूड मधली मूवीची सिरीज आली होती, तुम्ही मॅट्रिक्स 1, 2, 3. तसं सॉरी मी पाहिलेली नाही. मॅट्रिक्स 1, 2, 3 मधला 26/11चा जो न्यूयॉर्क मध्ये हल्ला झाला ट्विन टॉवर वरती, तो मॅट्रिक्स 1 मधल्या मूवीतनं इन्स्पायर झाला होता. ते सगळी सिरीज मी बघितलेली. बरोबर. त्याच्यामध्ये मशीनचं सगळीकडे राज्य येतं. आणि तसंच तुम्हाला सांगायचं झालं तर ना, पूर्वी एक मूवी होती की तो राईज ऑफ मशीन. तर जर मशीन शिकल्या आणि मशीननीच माणसावर चाल केली तर काय, तसं ते राईज ऑफ मशीन मध्ये होतं. सो डू यू फील लाईक दिस? तसं होण्याची शक्यता मला नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की जे मानवी मेंदूमध्ये तयार होऊ शकतं तसं एक्झॅक्टली तिथं नाही बनणार. पण असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या आयुष्यामध्ये किती चेंजेस घडवून आणणार आहे, ते आमूलाग्र बदल घडवून आणू शकतं. आमूलाग्र बदल घडतो आहे, घडवून आणणार आहे. आणि त्यातले काही उदाहरणं ही तर मीच तुम्हाला सातत्यानं दाखवतो. इनफॅक्ट आमची सिरीज आहे, गेली 1.5 वर्ष आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जगात काय काय बदलतंय हे आज दाखवलं. सुरतच्या विद्यार्थ्यांनी रॉ मटेरियल वापरून एक सुपर बाईक बनवली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चालते. आणि आता महिंद्रापासून ते टेस्ला पर्यंत आणि मधल्यात मग तुम्ही सुझुकी घ्या किंवा आता टाटाच्या अनेक गाड्या घ्या, त्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरक्षाविषयक गोष्टी करतायत त्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं होत आहेत. सो आय यूज टू यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स एव्हरी डे. आणि त्याच्या मदतीनं मला आठवतं की मी आता तुमच्या आर्मीचं जी पहिली महिलांची कॅडेट बाहेर पडली देशामध्ये, तेव्हा AI च्या मदतीनं आम्ही 1 तासाचं अँकरिंग केलं होतं. ते आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. चला, पुढची जी लॅब आहे तुमची ती पुढची लॅब मी तुम्हाला क्वांटम आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दाखवणार आहे. राईट. आता ही म्हणजे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मगाशी मी तुम्हाला बोललो की क्वांटम सायन्स हे एक अशा पद्धतीचं सायन्स आहे की त्याला नॅचरल सायन्स किंवा नैसर्गिक सायन्स असं संबोधलं जातं. राईट. त्याच्या पद्धतीची ही लॅब आहे इथं. मगाशी मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगत असताना कॉइन टॉसिंग बद्दल मी बोललो होतो तुम्हाला. जर कॉइन स्टँड झालं तर काय, तर आता इथे त्यांनी सरांनी जो मुद्दा सांगितला होता तो असा होता की कॉइन स्टँड झाली म्हणजे टॉस केला कॅप्टननी क्रिकेटच्या आणि हेड ऑर टेल, हे असं न होता ती कॉइन अशी उभी राहिली. तर याच्याबद्दल आपण कधी नाही विचार केला. तर शोले चित्रपटात घडलं होतं, इफ यू रिकॉल. अर्थात. तर इथे ह्या समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की पहिलं जे तिथं 1/√2 आणि एक मांजर आहे प्लस 1/√2 ते पडलेलं मांजर आहे. आता इकडचं आहे ते जिवंत मांजर आहे आणि इकडचं आहे ते मेलेलं मांजर आहे. आता श्रॉडिंजर नावाचा जो एक शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाने एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटला श्रॉडिंजर कॅट एक्सपेरिमेंट असं म्हणतात. त्याच्यामध्ये असं आहे की एक ब्लॅक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये एक मांजर आहे आणि त्याच बॉक्समध्ये एक वेसल लटकवलेलं आहे, त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं लिक्विड आहे आणि त्याच्यावरती हे हॅमर आहे. आता ती कॅट जर क्युरियस असेल तर कदाचित त्याला पाय मारेल,
पाय मारल्यामुळे तो हातोडा त्या व्हेसलवरती पडेल आणि ते व्हेसलवर पडल्यामुळे ते लिक्विड बाहेर पडेल आणि लिक्विड जर पॉयझनस असेल तर ते कॅट कदाचित मरून जाईल. पण बॉक्स जोपर्यंत आपण उघडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ती कॅट मेलेली आहे का जिवंत आहे. मग हे जे पोझिशन आहे वेदर कॅट इज लाईव्ह आर डेड किंवा इट इज बोथ द थिंग सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही शक्य आहे का, तर त्याला म्हणायचं जिवंत पण आहे आणि मेलेली पण आहे. त्या पोझिशनला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज सुपरपोजिशन. ओके. आणि त्या बेसिसवरनं जे प्रिन्सिपल डिराईव्ह झालं त्याला म्हणायचं क्वांटम प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता मला माझ्या रोजच्या जीवनात ह्याचं एखादं उदाहरण सांगा. आता याच्यामध्ये काय लाईकली सिच्युएशन. आता हे जर थोडंसं तुम्हाला म्हणजे क्लासिकल आणि क्वांटम ह्या दोन्हीचा मेळ घालून मी तुम्हाला सांगतो. हे तुमचं 3D प्रिंटिंग आहे. हे 3D ऑल टुगेदर डिफरंट दाखवू देत, पण आपण मूळ मुद्द्याकडे नाही जायचं. ही 3D प्रिंटिंगची ठीक आहे, लॅबोरेटरी आहे. रेकॉर्ड करते, पण तुम्ही आपल्याला मला उदाहरण सांगत होता. तुम्हाला मी उदाहरण सांगत होतो. क्लासिकल कम्प्युटर सायन्स ज्या पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट देतं तर ते तुम्हाला सांगतं की हे असं घडू शकेल किंवा असं हे नाही किंवा. पण क्वांटम सायन्स काय आहे की दिस विल गिव्ह यू आन्सर्स इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी. याच्या अगोदर तसं कधी झालेलं नाहीये. म्हणजे साधारणतः किती टक्के कॅट मेलेली आहे किंवा किती टक्के कॅट जिवंत आहे. आता 50% मेलेलं असेल, 50% जिवंत असेल. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं या इक्वेशनमध्ये 1/√2 1/√2 ह्या ज्या दोन इथं व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीला म्हणायचं प्रोबॅबिलिटी अँप्लिट्यूड्स. आणि आता समजा पहिली प्रोबॅबिलिटी अँप्लिट्यूड आहे अल्फा, दुसरी आहे बीटा, आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1 हा जगाचा नियम आहे. तर याच्यामध्ये आता 1/√2 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 होत आहे आणि बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 होत आहे. म्हणजे देर इज अ 50% चान्स दॅट कॅट इज लाईव्ह, 50% चान्स दॅट कॅट इज डेड असं आहे. जेच माझ्या रोजच्या आयुष्यात त्याचा काही ना काहीतरी उपयोग आहे. त्याचा उपयोग आहे. स्टील अनेबल टू डिफाईन इट. पण आता व्हर्च्युअल रियालिटी, कारण जेवढे वायफॅक्स आणि याच्या मदतीने चित्रपट बनताय आणि आपण अचंबित होतो. कालच मी आपण कुठला चित्रपट जुरासिक पार्कचा आत्ता आलेलं व्हर्जन बघितलं, किंवा तो आता साऊथ इंडियनमध्ये गाजलेला चित्रपट कांतारा नाही मध्ये गाजलेले, तो त्या व्हर्च्युअल रियालिटीने VFX बद्दल आपण बोलतोय. पण मला वाटतं हे वेगळंच आहे काहीतरी तुमचं. आता हे इथं कसं आहे की मगाशी तिथं जे मी तुम्हाला हे दाखवले काही 3D प्रिंटर दाखवले, तर त्याच 3D प्रिंटरच्या माध्यमातून आपण जे काही प्रोडक्ट इथं डेव्हलप केलेले आहेत तर हे ते 3D प्रिंटरवर डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स आहेत. आता हा चेस बोर्ड आहे किंवा हे आपलं एम्ब्लेम आहे. हो, अर्थात हे 3D प्रिंटरवरती बनवलेलं आहे. ह्या सर्वच गोष्टी 3D प्रिंटरवरती बनलेल्या आहेत. अगदी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीपासून बघा, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 3D प्रिंटवरती बनली आहे. अगदी. आता याचा आपल्या आयुष्यातला प्रॅक्टिकल उपयोग मी तुम्हाला सांगतो आणि पुण्याचं उदाहरण देणार आहे मी. तर गोदरेजनी 2000 स्क्वेअर फीटचं घर बनवलंय, गोदरेज प्रॉपर्टीजनी. कॅन यू इमॅजिन की ते 3 महिन्यात बनलंय, फक्त 3 महिन्यामध्ये. आणि हे 3D प्रिंटरचा वापर करून केलंय. जपानमध्ये एक संपूर्ण रेल्वे स्टेशन 40 तासामध्ये उभारण्यात आलं होतं विथ द हेल्प ऑफ 3D प्रिंटिंग. आता हे आहे इन्क्युबेशन सेंटर आहे. म्हणजे हेही तुम्हाला दाखवतो. इथे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन काहीतरी करायचंय, त्यांना स्वतःची इंडस्ट्री उभा करायची आहे किंवा त्याचा स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्याच्यासाठी जे कोहेसिव्ह एन्व्हायरमेंट पाहिजे तर ते साधारण इथं दिलं जाईल. मग ते इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड असतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड असेल किंवा अजून त्या ड्रोन रिलेटेड असेल, तर ह्या सर्वांना इथं बूस्ट मिळेल. ग्रेट. ह्या गोष्टीमध्ये चला, आपल्याला सगळ्यात शेवटी बघायचं तो एवढा सगळा डेटा स्टोअर कुठे होतो त्याच्यावरती, आणि मग आपण तिथे थांबूया. आता एवढा सगळा जो डेटा आहे तो प्रोसेस करायला तुम्हाला अगदी साधा प्रश्न म्हणजे इंटरनेटची स्पीड. याच्यामध्ये इंटरनेटची स्पीड हा एक फॅक्टर आहे, पण तोच एकमेव फॅक्टर नाही. याच्यासारखे अजून महत्वाचे फॅक्टर्स आहेत. ते म्हणजे तो डेटा कम्प्लीट प्रोसेस करण्यासाठी इथं आतमध्ये डेटा सेंटर आहे. चला या. आणि आता आपण येतो तो डेटा सेंटरमध्ये जिथे सगळ्यात मोठं स्टोरेज आहे. इंटरनेटचा स्पीड हा फॅक्टर आहे. इंटरनेटचा स्पीड हा एक फॅक्टर आहे. याच्यापेक्षा मोठाले जे काही फॅक्टर्स आपल्याला आहेत तो फॅक्टर्स मी तुम्हाला ऍक्च्युअली मशीनच्या ह्याच्यातच दाखवतो.
म्हणजे इथे आपले ही रॅक आहेत आणि इथं जे प्रोसेस करणारी सर्व्हर जे आहेत आपले ते आता तुम्हाला हे हेक्सा डेटा हे जे दिसत आहे हे आपले सर्व्हर्स आहेत. आता ह्या सर्व्हरवरती सगळ्यात महत्त्वाचा आणि कोर पार्ट जो असतो तो म्हणजे तुमचा GPU, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. आता जो कम्प्युटर असतो तो कम्प्युटरला असतो CPU. आता तो CPU जो प्रोसेसर असतो त्याला इतक्या इन्स्ट्रक्शन फास्ट प्रोसेस करता येत नाही, फ्रॅक्शनल पॉईंट. पण GPU जो असतो तो GPU अतिशय फास्ट पद्धतीने ते करू शकतं. आता सांगायला विशेषतः आपली अशी आहे की आपल्या ह्या डेटा सेंटरमध्ये NVIDIAचं H200 आणि NVIDIAचं दुसरं 6000 ब्लॅकवेल नावाचे कार्ड्स आहेत आपल्याकडे इथे. ते कार्ड्स तुम्हाला आता कसं असतं की GPUला ग्राफिक, जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. जितका मोठा डेटा, का तरी CPUला 1 कोर 2 कोर 4 कोर असतात, GPUला साधारण असे हजारो कोर्स असतात आणि त्याच्यामुळं त्याचा प्रोसेसिंग स्पीड हा CPU पेक्षा प्रचंड जास्त असतो. आणि स्टोरेज आणि स्टोरेज ही एक वेगळी एंटिटी आहे. आता ह्या प्रत्येक सर्व्हरवरती आपल्याकडे साधारणतः कुठे सर्व जसं तुम्हाला मी आता दाखवलं त्या बाजूने दाखवलं, हे सर्व सर्व्हरच आहेत. हे सर्व सर्व्हर आहेत. आणि ह्या सर्व सर्व्हरला त्यांचे इंडिव्हिज्युअल स्टोरेज डिव्हाइसेस आहेत आतमध्ये. साधारणपणे किती स्टोरेज आहे सर? साधारणतः हजार TBचे सर्व्हर आहेत आपले. हे एका वेळेस 1000 TB डेटा आपण स्टोअर करू शकतो, प्रोसेस करू शकतो. बऱ्याचशा तांत्रिक पण महत्वाच्या गोष्टी सरांनी आपल्याला सांगितल्या. आणि अर्थात ही जी आत्ताची ह्या डेटा सेंटर, AI बेस्ड डेटा सेंटर आणि प्रोसेसिंग युनिट, ह्या सेंटरचं नाव काय ठेवलंय सर तुम्ही? सर ह्या सेंटरचं नाव आहे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मूळ मुद्दा एवढाच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं जे जग बदलतंय त्या प्रवाहात आपण पुढं नुसतं असलं नाही पाहिजे, 2 पावलं पुढं असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हे सेंटर महत्त्वाचं ठरेल म्हणून मी तुमची ही टूर घडवून आणली. तुमचं ह्याबद्दलचं काय मत आहे ते जरूर सांगा आणि आम्हाला सूचना पण सांगा की याच्यात आणखी काही तुम्हाला नवीन सुचत असेल तर ते कशा पद्धतीनं व्हायला हवं. माझे सहकारी देवा राखोंडे आणि कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती, पुणे.